अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर प्रत्येक वर्षी श्रावण महिन्यामध्ये केलं जाणारं वरदलक्ष्मी व्रत कसं करायचं, त्याची पूजा मांडणी वगैरे नैवेद्य सर्व काही डिटेल माहिती बघूया. त्याच्या मी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर वर्षातून एकदाच हे व्रत आपल्याला करता येतं आणि हे व्रत ह्या वर्षी आलेलं आहे 28 ऑगस्ट 2026 वार शुक्रवार, माता लक्ष्मीचाच वार आहे. त्याच्यामुळे सगळ्या महिलांनी हे व्रत नक्की करा. बघा, अष्टलक्ष्मीपैकी ही एक लक्ष्मी आहे. आपल्या घरामध्ये सुख समृद्धी आनंद याचं वरदान ती देत असते. त्याच्यामुळं हे व्रत सगळ्या महिलांनी नक्की करा. 28 तारखेला तुम्ही सकाळी करू शकता, सायंकाळच्या वेळेस पण करू शकता. आता त्या दिवशी आलेलं आहे रक्षाबंधन. तर प्रत्येक महिलांना आपल्या भावाला राखी बांधायला, म्हणजे माहेरी जातो कोणी किंवा कोणाच्या घरी भाऊ पण येतो राखी बांधायला, कारण त्या दिवशी आपल्याला रक्षाबंधन पण सेलिब्रेट करायचं. पण तुम्हाला जर बाहेर जायचं असेल म्हणजे भावाला राखी वगैरे बांधायला, तर तुम्ही सकाळी मांडून पूजा मांडून वगैरे पण जाऊ शकता. म्हणजे तुम्ही जात असताना आणि तुमच्या घरी इतर कोणी असेल तर तुम्ही त्यांना सांगून जायचं, म्हणजे पूजा मांडणी वगैरे सर्व आपण करून जायचं. कारण एक बघा, सकाळी पूजा जर मांडली तर दिवसभर तुमच्या घरामध्ये ती पूजा राहते, एक प्रसन्न वातावरण घरामध्ये राहतं आणि तुमची सेवा पण होऊन जाते, पूजा पण होऊन जातं, म्हणजे तुमचं व्रत पण होऊन जातं, दोन्ही कामं तुमची होऊन जातात. आणि तुम्ही घरीच जर असाल तर तुम्ही सायंकाळच्या वेळेस मांडलं तरी चालतं. पण सकाळी मांडल्यावर कसं राहतं ना, की आपल्या घरामध्ये दिवसभर माता लक्ष्मीचं वास्तव्य राहतं. एक पूजा घरामध्ये मांडलेली असली की घरामध्ये प्रसन्न वातावरण राहतं. त्यामुळे सकाळीच मांडून घ्या सहसा. ना सकाळी जर नाही मांडणं झाली तर सायंकाळच्या वेळेस आपण मांडायची असते, कारण सायंकाळच्या वेळेस अर्थात घरात माता लक्ष्मी घरात येण्याची वेळ असते. तर त्यावेळेस पण तुम्ही मांडू शकता. खूप सोपी पूजा मांडणी आहे, खूप सोपी सेवा आहे. जे काही सेवा वगैरे सांगते त्या सर्व सेवा तुम्हाला करायच्या आहेत. आता बघा, माता लक्ष्मीच्या सगळ्या सेवा तुम्हाला माहितीच आहेत कोणकोणत्या करायच्यात. तुमच्याकडे जर श्रीयंत्र असेल तर त्या दिवशी श्रीयंत्रा कुंकुमार्चन आवर्जून. त्यानंतर विष्णू सहस्रनाम, भगवान विष्णूची सगळ्यात प्रभावी सेवा आहे, ही सुद्धा तुम्हाला त्या दिवशी करायची आहे. जिथे भगवान विष्णूची सेवा होते तिथे माता लक्ष्मीचं अखंड वास्तव्य असतं आणि माता लक्ष्मीला भगवान विष्णूची सेवा अतिशय प्रिय आहे. त्याच्यामुळे ती सेवा पण तुम्हाला करायची आहे. त्याच्यानंतर तुमच्याकडे माता लक्ष्मीची मूर्ती असेल तिच्यावर कुंकवाने अभिषेक करा. त्याच्यानंतर पंचामृताने अभिषेक करा. जास्तीत जास्त माता लक्ष्मीची सेवा करा. श्री सुक्तमचं पठण जास्तीत जास्त करा, कारण ती माता लक्ष्मीची स्तुती आहे आणि आपण तिची स्तुती केली तर तिला ती जास्त आवडते. त्याच्यानंतर लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणा, जास्तीत जास्त या मंत्राचा जप करा. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करा. जितकं होईल तितकं तुम्हाला त्या दिवशी माता लक्ष्मीच्या सेवा पण करायच्या आहेत. कारण पूजा मांडून झाली की होत नाही, आपल्याला त्याचबरोबर सेवेची सुद्धा सांगड घालावी लागते, तरच आपल्या त्या पूर्ण पूजेचं फळ आपल्याला मिळत असतं आणि माता लक्ष्मी अखंड चिरकाल आपल्या घरामध्ये नांदत असते. तर चला, जास्त व्हिडिओ मोठा न करता पूजा मांडणी कशी करायची काय त्याच्या पूर्ण डिटेल माहिती बघूया. आपण पूजा मांडतो त्यावेळेस आपल्याला अगोदर संकल्प करायचा असतो आणि संकल्पामध्ये आपण हातामध्ये पाणी, अक्षदा, एक फूल घ्यायचं, त्याला हळदी कुंकू लावून घ्यायचं आणि आपलं नाव, आपलं गोत्र, त्याच्यानंतर आपली काही इच्छा असेल तर आपण तिथे व्यक्त करायची. म्हणजे आपल्याला देवाला आपलं घरानं सांगायचं थोडक्यात. तर इथे मस्त मी संकल्प सोडून घेतला आणि त्याच्यानंतर आता आपल्याला पूजा मांडणी करायची आहे. तर इथे मस्त मी जागा पुसून घेतली. त्याच्यानंतर त्याच्यावर चौरंग वस्त्र टाकलं आणि माता लक्ष्मीचा फोटो ठेवला. तुमच्याकडं फोटो असेल तर फोटो ठेवा. त्याच्यानंतर मूर्ती असेल तर मूर्ती ठेवा. तर बऱ्याच जणांकडे मातीची पण मूर्ती असते, ती पण ठेवू शकता तुम्ही. पण त्या मूर्तीवर आपला अभिषेक करायला जमत नाही, मग तुम्ही पाण्यामध्ये फूल बुडवून असा पण अभिषेक करू शकता. म्हणजे थोडंसं पाण्यामध्ये फूल बुडवायचं आणि मूर्तीवर थोडं थोडं पाणी टाकत आपण श्रीसूक्त म्हणायचं मूर्तीवर अभिषेक करताना. आणि तुमच्याकडे चांदीची असेल, पितळेची कोणती मूर्ती असेल तर त्याच्यावर मग तुम्ही पंचामृत पाण्याने अभिषेक करायचा. तर पूजा मांडतेच आपण अगोदर दिवा लावतो. तर मी दिवा लावून घेतला आणि माता लक्ष्मीचा हा फोटो आहे माझ्याकडे, तर मग तो पुसून वगैरे मी तिथे ठेवून दिला. तर त्याच्यानंतर आपण अगोदर गणपती बाप्पांची पूजा करत असतो, कोणती पूजा मांडते वेळेस. तर आता त्या दिवशी वरदलक्ष्मी व्रत आहे. बऱ्याच जणांचं वैभव लक्ष्मीचं व्रत पण सुरू आहे. तर तुम्हाला ती पण पूजा मांडणं आहे आणि ही पण पूजा मांडणं आहे. म्हणजे दोन्ही पूजा वेगवेगळ्या शेजारी मांडल्या तरी चालतात, पण वेगवेगळ्याच तुम्हाला मांडाव्या लागतील.
तर वरदलक्ष्मी व्रतमध्ये तुम्हाला गणपती बाप्पांची स्थापना करणं आहे आणि वैभवलक्ष्मीच्या व्रतामध्ये पण तुम्हाला गणपती बाप्पांची स्थापना करावी लागेल. तर आता दोन मूर्ती तर आपल्याकडे नसतात. मग एका पूजेमध्ये तुम्ही गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची आणि दुसऱ्या पूजेमध्ये तुम्ही सुपारी घ्यायची गणपती बाप्पांचं प्रतीक म्हणून. तर असं करून तुम्ही ठेवू शकता. तर बघू शकता इथे मी गणपती बाप्पांचा ओम गणपते नमः या मंत्राचा जप करत करत मी अभिषेक केला. मस्त मूर्ती पुसून घेतली आणि खाली अक्षता फूल टाकून मस्त तिथे मूर्तीला आसन केलं आणि त्याच्या मूर्ती मी ठेवून दिली. आता त्याच्यानंतर गणपती बाप्पांची आता पंचोपचार आपल्याला पूजा करायची आहे. आता इथं मी अष्टगंध, हळद, कुंकू, अक्षता गणपती बाप्पाच्या मूर्तीला वाहून फूल वाहून दिलं. आता लाल कलरचं फूल दुर्वा वगैरे असतील तुमच्याकडे तर तुम्ही तिथे ठेवू शकता. आता माझ्याकडं नव्हत्या म्हणून मी जे आहे ते तुम्हाला फक्त मांडणी करून दाखवते कसं आपल्याला करायची ते. तर इथे गणपती बाप्पांची आता पूजा वगैरे झाली आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला कलश ठेवायचा आहे. आता कलश आपण ह्या पूजेमध्ये ठेवतो तर आपल्याला तांदूळ भरून ठेवायचा असतो, पाणी भरून घ्यायचं नाही. इतर पूजेच्या वेळेसमध्ये आपण पाणी भरून घेत असतो कलशामध्ये आणि ह्या पूजेमध्ये आपल्याला तांदूळ भरून घ्यायचे असते, अखंड स्वच्छ तांदूळ. तरी ते तुम्ही तांब्या घेऊ शकता, स्टीलचा घेऊ शकता, तुमच्याकडे चांदीचा असेल तर चांदीचा घेऊ शकता, कोणत्याही धातूचा आपण घेऊ शकतो. तर त्याच्यामध्ये मी आता स्वच्छ धुवून घेतला, पुसून घेतला, कारण त्याच्यात आपल्याला तांदूळ टाकायचे, त्याच्यामुळे तो स्वच्छ पुसून पण घ्यायचा. आणि त्याच्यावर हळदी कुंकवाचे आपल्याला असे बोटं ओढायचे किंवा स्वास्तिक काढलं तरी चालतं. 5 बोटं ओढायचे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचे आहे तांदूळ. आता हे तांदूळ आपण नंतर काय करायचं आहे, आपली पूजा झाली दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करते वेळेस आपण हे आपल्या घरच्या धान्यामध्ये तांदूळ टाकायचे. आपण त्याचे गोड पदार्थ काहीतरी करून खायचा, खीर वगैरे. तिखट पदार्थ नाही करून खायचा, गोड करून खायचा. आता हे माता लक्ष्मीचा कलश आहे, त्यामुळे आपल्याला इथे जसा होईल यथाशक्ती तुम्हाला जसा सजवता येईल तसा तुम्ही कलश सजवू शकता. तर इथे मी बघा वस्त्र घातले कलशाला. त्याच्यानंतर आता आपल्या याच्यात तांदूळ टाकायचे आहे. स्वच्छ तांदूळ घ्यायचे भरून, अखंड तांदूळ घ्यायचे. तांदळाचे तुकडे वगैरे झाले तांदूळ वापरायचे नाही आहे, अखंड तांदूळ घ्यायचा. तर मी इथं बासमती तांदूळ घेतला आहे, कारण आपल्याला माहिती आहे तो तांदूळ अखंडच असतो, त्यात तुकडे वगैरे काही नसतात. तर मस्त असं थोडं थोडं टाकत आपण तो कलश पूर्ण भरून घ्यायचा. आता हा कलश भरते वेळेस आपण माता लक्ष्मीचा जो तुम्हाला मंत्र येतो तो मंत्र तुम्ही म्हणत राहायचा किंवा श्रीसूक्ताचं पठण केलं तरी चालतं. तुम्हाला श्रीसूक्त पाठ असेल तर श्रीसूक्त पण तुम्ही म्हणू शकता इथे. तर अगदी काठापर्यंत आपल्याला हा कलश भरायचा असतो. बघू शकता मी मस्त कलश पूर्ण भरून घेतला काठापर्यंत. आता ह्याच्यामध्ये आपल्याला ठेवायचं आहे आपलं श्रीफळ म्हणजे नारळ. तर हे नारळ मी इथं ठेवलं, त्याची शेंडी वरती करायची आहे आणि देठ आहे तो तांदळामध्ये टाकायचा आहे. आणि माझ्याकडे हा मुखवटा आहे तर मी तो मुखवटा लावते. तुमच्याकडे नसेल तर तुम्ही हाताने छान याच्यावर श्रीफळावर हे करू शकता, नाग डोळे काढू तुम्ही तसं पण सजू शकता. आता हे नारळ छोटं झालं त्याच्यामुळे व्यवस्थित तो मुखवटा बसत नाही आहे, पण ठीक आहे मी तुम्हाला बसून दाखवते. जेव्हा मला पूजा मांडायची शुक्रवारी तेव्हा मी नारळ थोडंसं मोठं घेऊन येईल. तर इथे मी बसवते त्याला, तो बसतच नाही आहे, खालीच पडतो आहे, कारण नारळ खूप छोटं झाले त्यामुळे. तर ठीक आहे. आणि इथं बघा असं मस्त आता यथाशक्ती आपल्याला आवडीनुसार असतं बघा. आता देवाला फक्त आपली भक्ती श्रद्धा आपली हेच पाहिजे देवाला. बघा आता जे काय आहे आपल्याकडे ते देवाचं आहे, आपण त्यांनाच ते परत देतो आहे, त्याच्यामुळे त्यांना आपल्याकडून काही नको असतं, फक्त आपली सेवा हवी असते. आता तुम्ही यथाशक्ती तुम्हाला जसं सजवायचं तसं तुम्ही कलशाला सजवू शकता. तर मी इथे श्रीयंत्र पण ठेवलं आहे. पूजेमध्ये तुमच्याकडं असेल तर श्रीयंत्र तुम्ही पण आवर्जून ठेवा. त्याच्यानंतर गजलक्ष्मी त्या पण सुद्धा एक लक्ष्मीचं स्वरूप असतात, त्या पण तुम्हाला पूजेमध्ये ठेवायच्या आहेत. आणि देवीला नैवेद्य आता तुम्ही ड्रायफ्रूट दाखवू शकता, काजू बदाम, त्याच्यानंतर फ्रूट, खीर, गोडाचं काही पण नैवेद्य तुम्ही देवीला त्या दिवशी दाखवायचं आहे, देवीला जे आवडतं ते. त्याच्यानंतर पूजेमध्ये शंख पण आवर्जून ठेवायचा, माता लक्ष्मीचं स्वरूप आहे शंखसुद्धा. मस्त देवीला गजरा वगैरे घालायचा, तुपाचा दिवा लावायचा, देवीची आरती वगैरे करायची.
आणि मी काही जे सेवा तुम्हाला सांगितल्या त्या सर्व सेवा तुम्हाला त्या दिवशी करायच्या आहेत माता लक्ष्मीच्या. सर्वात प्रभावी सेवा. बघा, नुसता गजरा जरी घातला तर देवी किती उठून दिसतीये. अजून तर तिला सजवायचे, पण आता मी फक्त मांडून दाखवते. जेव्हा मला पूजा करायची त्यावेळेस मी नंतर छान तिला सजवेलच. तर मस्त फुलं वगैरे व्हायचे सर्व पूजामध्ये आणि श्रीयंत्र कुंकुमार्चन करा. आता इथे देवीची मूर्ती तुमच्याकडे असेल ना तर तुम्ही देवीच्या मूर्तीवर अभिषेक वगैरे करून देवीची मूर्ती पण इथे ठेवू शकता. तुमच्याकडे तांब्या पितळाची चांदीची वगैरे असेल तर मस्त फुलं वगैरे ठेवायचे. आता देवीची जी काही आरती येते तुम्हाला ना, इथे तुम्ही आरती वगैरे सर्व करायची. महालक्ष्मीची आरती घ्यायची, अगोदर गणपती बाप्पांची घ्यायची, महालक्ष्मीची घ्यायची आणि मस्त देवीला गोडाधोडाचा नैवेद्य वगैरे दाखवायचा. आता इथे देवीची पूजा मांडणी वगैरे झालं तर मी मस्त देवीला हळदी कुंकू वगैरे वाहते. आणि अशी बघा किती खूप सोपी पूजा आहे, जास्त काहीच अवघड नाही या पूजेमध्ये. पण वर्षातून एकदाच हे व्रत येत असतं, त्याच्यामुळे हे व्रत सर्वांनी आवर्जून करा न चुकता. माहिती आहे की ह्या महिन्यामध्ये खूप सण उपवास वार सर्व काही या महिन्यामध्ये आपल्या येत असतं, पण जितकी आपण सेवा करू तितकं आपल्याला त्याचं पुण्य फळ मिळत असतं. त्याच्यामुळे सर्व करायचं. बघा, मागच्या फोटोला पण फुलं वगैरे सर्व ठेवून दिले. आता आपली पूजा वगैरे सर्व झालेली आहे, तर इथे आरती वगैरे करून घ्यायची. तुपाचा दिवा लावायचा आणि देवीची महालक्ष्मीची जी काही तुम्हाला आरती येते ती आरती म्हणायची, किंवा आपण मार्गशीर्ष महिन्यामध्ये जी महालक्ष्मीची आरती म्हणतो ना ती पण म्हणली तरी चालते. नैवेद्य वगैरे आहे दाखवून घ्यायचा आणि मस्त आरती करून आपली पूजा पूर्ण होऊन जाते. त्याच्यानंतर मग तुम्हाला जे सांगितलं सेवा आहेत त्या सेवा तुम्ही करून घ्यायच्या. तर आय होप तुम्हाला समजलं असेल पूजा मांडणी कशी करायची काय ते. तर बघा इथे आता मस्त आपण आरती करून घेऊया. कापूर वगैरे लावून मस्त आपण आरती करायची तुपाचा दिवा लावून, कारण देवीला तुपाचा दिवा खूप प्रिय असतो, त्यामुळे तुपाचा दिवा आवर्जून लावा. आता इथे अगरबत्ती मी एकच लावलेली आहे, कारण मला अगरबत्ती जास्त सहन होत नाही त्यामुळे. तर चला, आजचा व्हिडिओ कसा वाटला तो नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सरांना